नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची 2025 साठीची जी भरती जाहिरात आहे, अनुलेखक 126 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो, अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज कोण करू शकतो आणि अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची गट क संवर्गासाठीची अनुरेखक या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. नोंदणी आणि खाते निर्माण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे अर्ज करण्यासाठी. त्यानंतर अर्ज सादरीकरण करायचं आहे, प्रोफाईल निर्मिती करायचं आहे, प्रोफाईल अद्ययावत करायचं आहे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर परीक्षा शुल्क भरणा करून परीक्षा केंद्र निवडायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते अर्जाची प्रिंटआउट करून ठेवायची आहे. तर नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अनुरेखक गट क पदासाठीची 2025 साठीची 126 पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे. तर याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून देणार आहोत. तर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे आणि त्याच्यासाठीचे जे परीक्षा केंद्र असणार आहे तर कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यामध्ये केले जाणार आहे. तर सदर ऑनलाईन परीक्षा जी आहे ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता परीक्षा शुल्क जे आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्ग राखीव प्रवर्ग असाल तर ₹900 असणार आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. माजी सैनिकाला परीक्षा शुल्क जे आहे ते आकारलं जाणार नाही आहे. ह्याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ते मागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 असेल, मागास आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक मागास असाल तर 43 वर्ष आहे, खेळाडू प्रावीण्य असाल तर 43 आहे, त्यानंतर दिव्यांग असाल तर 45, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तरी 45, अंशकालीन पदवीधर असाल तर 55 वर्ष पर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठीचं जे वयोमर्यादे संदर्भातल्या शिथिलता आहे तर त्याच्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यासाठी जे आहे तर ती लेखी परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षा एकूण 120 गुणांची असणार आहे. व्यावसायिक चाचणी जी आहे ती परीक्षा 80 गुणाची, अशी एकूण 200 गुणाची जी आहे तर ती परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी आणि जे आहे तो तुमचा टेक्निकल विषय जो आहे तर त्याच्यावर प्रश्न असणार आहेत. तर 120 गुणांची परीक्षा असेल. त्यानंतर जे आहे ते तुम्हाला वेळ जे आहे तर त्या परीक्षेचा दिला जाईल. याच्यामध्ये किमान तुम्हाला 45% पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. अनुलेखक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती काय असणार आहे, तर इथं शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यासोबतच स्थापत्य किंवा वास्तुशास्त्र आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे तुमचा. त्यानंतर जे आहे तर डिटेलमध्ये संपूर्ण देण्यात आलेलं आहे. अनुलेखक या पदासाठीचा जो अभ्यासक्रम असणार आहे परीक्षेसंदर्भातला तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, मग त्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील. त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्यपृथक्करण व त्याचे प्रकार, कवी व त्यांचे लेखक व त्यांचे कवींचे टोपण नाव, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द किंवा प्राणी व त्यांचे घरे याच्या संदर्भातले प्रश्न असतील. एकूण 15 प्रश्न 30 गुणांसाठी. त्यानंतर इंग्रजीचे ग्रामरमध्ये कॉमन व्हॅकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, इडियम्स अँड फ्रेजर दिअर मिनिंग्स असेल, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असेल, सेंटेन्स अरेंजमेंट अँड इरर करेक्शन असणार आहे. इंग्रजीवर पण 15 प्रश्न 30 गुणांसाठी. चालू घडामोडी जे आहे तर ते प्रत्येक घटक जो आहे तर तो किती किती मार्कासाठी असणार आहे तर ते देण्यात आलेलं आहे. मग चालू घडामोडीवर 3 प्रश्न असतील. त्यानंतर मग त्याच्यामध्ये भारताची राज्यघटना असेल, महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण असणार आहे. त्यानंतर मूलभूत ज्ञान जे आहे संगणकाचे तर त्याच्यावर तुम्हाला 3 प्रश्न असतील. तांत्रिक जे आहे घटक त्याच्यावर 3 प्रश्न असतील. त्यानंतर संगणक सहाय्यक संचालक संरचना जी आहे मधील मूलभूत संकल्पना 3 प्रश्न असतील. भौगोलिक माहिती प्रणाली जी आहे त्याच्यामधले 3 प्रश्न, असे एकूण 15 प्रश्न 30 गुणांसाठी असेल. त्यानंतर बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी आणि किमान तुम्हाला 45% गुण जे आहेत 200 पैकी मिळवणं आवश्यक असणार आहे. अनुरेखक गट क या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे. इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहेत. अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याची स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत आणि याच्यासाठीचं जी परीक्षा आहे तर ती TCS मार्फत घेतली जाणार आहे. TCS ऑनलाईन पद्धतीने ह्याच्यासाठीची परीक्षा आयोजित करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला TCS पॅटर्न जो आहे तर तो अवलंबला गेणार आहे. याच्यासाठीचा जो 200 गुणांसाठीची परीक्षा असेल, 120 गुण जे आहेत ते मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणीचे असतील
आणि बाकीचे जे 80 गुण असतील तर ते तुमचे टेक्निकल पार्ट जो आहे तर त्याचे असणार आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. जर त्यांची शैक्षणिक पात्रता याच्यात बसत असेल तर तुम्हाला इथं अर्ज करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. अर्ज कसा करायचा याची संदर्भातले जर काही इन्स्ट्रक्शन हवे असेल किंवा काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग. आणि विभागवार जे आहे तर ते जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. जे विभाग दिलेले आहेत त्याच्यानुसार ही संपूर्ण जागांची विभागणी आहे.